स्वार्थ बुद्धी नसून केवळ सर्वांचं चांगलं व्हावं. आता याच्यामध्ये दोघंही उभा राहिल्यानंतर धैर्य पापावाल्याचं जास्त राहतं का पुण्यवाल्याचं धैर्य जास्त राहतं? पुण्यवाल्याच. पुण्यवाल्याचं काय असतं? धैर्य असतं. आणि पाप हे पहिलंच भीतीनं कामातून गेलं. आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णानं पांचजन्य नावाचा शंख वाजवल्यानंतर हे जे कौरवाचं सैन्य होतं ते त्या आवाजानंच ते त्या ठिकाणी विकीर्ण झालेलं आहे. ते गणित गात्र झालेलं आहे, कमकुवत झालेलं आहे. त्यांना आता तुमच्या भाषेमध्ये अवकाश म्हणून काही उरलेला नाही, फक्त पुतळे म्हणून ते उभे आहेत. आणि धर्माचं राज्य या ठिकाणी ज्या बाजूने आहे, धर्मनिष्ठ पुरुष ज्या बाजूने आहे, असे ते पांडव आहेत. पण भगवान श्रीकृष्ण मूळ धर्माचं या ठिकाणी धारण करणारा परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी आणि भगवंतानं अर्जुनाला विजय प्राप्त व्हावा म्हणून जी योजना केली, ती योजना खूप म्हणजे तुम्ही पहा, अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजस्तंभावरती कोण आहे? हनुमान. ध्वजस्तंभावरील वानर तो मूर्तिमंत शंकर म्हणजे भगवान शंकर अर्जुनाच्या ध्वजाच्या रथाच्या ध्वजावर. मग इकडे कौरवांचं जरी सुरू जरी झालं किंवा त्याच्यामध्ये असले, पण एक हनुमंतरायाची जर गाडी जय श्रीराम तर हे कौरव कुठं मोडून जाते. म्हणजे मूळ पहिले गेटलाच व्यूहरचना करताना भगवान श्रीकृष्णानं किती त्याला म्हणतात चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याचे काय. भगवंतानी अतिशय चतुर्बुद्धीनं, आता तुम्ही पहा की रामचंद्र प्रभूच्या अवतार कार्यामध्ये किती किती कार्य हनुमंतरायाने केलं. हनुमंतरायाने केलं तर रामनामाच्या बलावर झालं. रामनामाच्या बलावर झालं. म्हणून रामनामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तयाच्या चिंतने तराल दुर्घट, तयाच्या चिंतने तरतील संकट, तराल दुर्घट भवशिंतु, असं तुकोबराय म्हणले. म्हणून भगवत नामाच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे की जगामध्ये असं कोणतंच संकट नाही की ते नामावर मात करू शकतं. पण नाम साधना ही अशी आहे की नामसाधनेमुळं त्याच्यावर मात होऊ शकते. म्हणून नामचिंतनाचा प्रभाव हनुमंतरायाचा असल्यामुळं हनुमंतरायाला त्या ध्वजावरती आणि भगवान श्रीकृष्णानं त्यांची स्थापना केली. म्हणून आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादं देवकार्य असतं, साधा मंगलविवाह सोहळा जरी असला तरी आपले लोक झेंडे करतात का नाही? या देवाला झेंडा, त्या देवाला झेंडा. ध्वज हे विजयाचं प्रतीक अशा प्रकारचे. म्हणजे ज्याला एखादा ध्वज, आमक्याला एखादा ध्वज, कार्य छोटं जरी असलं, आता एखादं कोणतंही जरी धार्मिक सप्ताहाचं कार्य असलं, दिंडी काढायची असली तर अगोदर आपले पुढं कोण असते? माऊलीचा सोहळा चालतो, दिंडी सोहळा. पालखी ज्या वेळेला निघते त्यावेळेला आळंदी ते पंढरपूर माऊलीचे झेंडेकरी असतात. त्या झेंडेकऱ्याला सुद्धा मान आणि त्या ध्वजावाल्याचा लोक नमस्कार करतात. असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्याचं विशेष आगळं वेगळं महत्त्व आहे. म्हणून ध्वज पताका, जसं ध्वजाबद्दल अजून थोडंसं उभारिला ध्वज तीही लोकांवर आयशी चराचरी कीर्ती यांची. जो हा भगवा ध्वज आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जो ध्वज उभा केला त्या ध्वजाची कीर्ती चराचरामध्ये आहे. आणि भगवा ध्वज हे त्यागाचं प्रतीक आहे. भगवा ध्वजाकडे पाहिल्यानंतर मनुष्याला वीरशैली निर्माण होते, त्याग निर्माण होतो, चेतना निर्माण होते. म्हणून आजही तुम्ही पहा आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ते कशाला सर कशाला म्हणजे गुरु मानते, ते भगव्या ध्वजाला गुरु मानतात, ध्वजालाच नमस्कार करतात. म्हणून ध्वज पताका ही फार महत्वाची गोष्ट आहे. किंवा दुसरा सुद्धा आज आपला देश जरी असेल किंवा वेगवेगळे देश असतात
तर त्या देशाचा राजा आणि त्या देशाची अस्मिता प्रतीक म्हणून त्या देशाचा काय असतो? झेंडा. ध्वज असतो त्या ठिकाणी. ध्वजाला इतकं महत्व आहे. आता आपला ध्वज कोणता आहे? तिरंगी. या ध्वजाला या ठिकाणी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारीला त्या ठिकाणी ते सगळे मोठे मोठे जे पंतप्रधान जरी असले वगैरे, गृहमंत्री असले, राष्ट्रपती असले, तरी ध्वजाला मानवंदना देऊन मग त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते. आम्ही विषय विस्तार कशामुळे करू लागलो? काय असतं वाक्यानं त्या ग्रंथामध्ये जी गोष्ट महत्वाची असते त्या वस्तूवरती गोष्टीवरती भर देऊन श्रोत्याला ते समजून सांगणं हेही वाक्याचं कर्तव्य असतं. आता इथे युद्धाचा विषय तर चालूच आहे, वेगवेगळे युद्धकर्ते आलेले आहेत, पण इथं ही भगवंतानं योजना का केली हे आपल्याला सांगायचं आहे. ध्वजस्तंभावरी वानरू